नेपाळसारखी स्थिती आता फ्रान्सची देखील झाली आहे। सरकारच्या भ्रष्टाचार विरोधात फ्रान्समध्ये जनता रस्त्यावर उतरली आहे। अनेक शहरात जाळपोळ तोडफोड केली आहे। आंदोलक प्रचंड आक्रमक झालेत आणि त्यांना रोखण्यासाठी 80,000 पोलीस तैनात करण्यात आले। ब्लॉक एव्हरीथिंग या नावाने सुरू झालेल्या या मोहिमेमुळे संपूर्ण देशातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे। एकट्या पॅरिसमध्ये 200हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे। फ्रान्समधली तर दुसऱ्या विंडोमध्ये आपण नेपाळमधली स्थिती पाहतोय। अगदी नेपाळसारखी स्थिती फ्रान्समध्ये झालेली आहे। फ्रान्समध्ये देखील अराजकता पसरलेली आहे। सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात फ्रान्समधली जनता देखील रस्त्यावर उतरली आणि रस्त्यावर उतरून त्यांनी जाळपोळ आणि दगडफेक केलेली आहे। तर गेल्या 2 दिवसांपासून नेपाळमध्ये देखील ही स्थिती निर्माण झालेली होती। नेपाळमध्ये आता सत्तांतर होण्याच्या स्थितीमध्ये नेपाळ आहे। तर फ्रान्समधली ही दृश्य पाहतोय। फ्रान्समध्ये जवळपास एकट्या पॅरिसमध्ये 200हून अधिक लोकांना सध्या अटक करण्यात आलेली आहे। संपूर्ण फ्रान्समध्ये ब्लॉक एव्हरीथिंग या नावानं एक मोहीम सुरू झाली आणि त्यानंतर संपूर्ण देशातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालेली आहे। आपण फ्रान्सची ही थेट दृश्य पाहतोय। कशा पद्धतीनं जनता रस्त्यावर उतरली आहे। रस्त्यावर उतरून त्यांनी जाळपोळ केलेली आहे। मात्र आता या संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न सुरू आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।